मग हे सेतू तुटून जातील ना. वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे जे सेतू आमच्या संस्कृतीने ऋषी मुनींनी पूर्वीपासून बांधून दिले, आमच्या संतांनी बांधून दिलेत ना, ते सेतू तुटून जातील. रामाने सेतू जो बांधला, रामाच्या माध्यमातून आम्ही जर राम विचाराचे आहोत, आम्ही जर राम भक्त आहोत, तर आम्हाला रामाचा सेतू कळला पाहिजे. सेतू याचा अर्थ दोन संस्कृतीचं मिलन. सेतू याचा अर्थ सूर आणि असुर विचारधारेचं मिलन. सेतू याचा अर्थ माणसं जोडण्याचं मिलन म्हणजे सेतू आहे. राम ती संधी देतो, सेतू जोडतो. तर बाबांनो, आम्ही या सेतूवरून येतो. मला सांगा, रावण एवढा पराक्रमी होता, सेतू बांधायचं काम चालू होतं, रावणाला निरोप नाही गेला का हो सेतू बांधून राहिला? त्याने काय अण्वस्त्र राक्षस पाठवून तो सेतू उडवला नसता का? उडवला असता. पण रावणाला सुद्धा माहित होतं की माझ्या संस्कृतीला जोडणारा राम उत्तरेकडून येतोय, मला त्याच्यासोबत जोडलं जायचं. माझी संस्कृती त्याच्यासोबत जोडली गेली पाहिजे. माझी माणसं, माझ्या स्त्रिया, माझे पुरुष, माझे इथे लहान बालकं, यांना त्याच्या संस्कृतीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि माझ्या संस्कृतीत जे काही चांगले ते त्याला मिळालं पाहिजे. संस्कृतीची देवाण घेवाण करणे म्हणजे सेतू बांधणे. रावणाने सेतूला त्रास दिला नाही, सेतू पूर्ण झाला. सगळे जण सेतूवरून